असं असतं कुठं? हा? असतं कुठं? जगात अशी कितीतरी व्यक्ती आहे ती की काय? त्यांना मागून सुख भेटत नाही पण हाय त्या सुखात ती समाधानी असते. अहो, एवढं सुखात असून सुद्धा तुम्ही का आम्हाला दुखात खेचताय व? आणि सुखातच आहे. इतक्या दिवस आपण सुखातच होतो की पण की आता आम्ही हाय ऍडजस्ट करतच होतो की आज जरा कुठं तर अपेक्षा वाढल्या त्यांचं असते कुणाचा आपला साधा इडा असतो, कुणाचा 250 असतो, कुणाचा 125 असतो, कुणाचा 2000 असतो. आवय, या लागायची बारी कोणाचा आली. 5 असतो कोणाचा असं 1 सांगा येईना त्यांना लागलं 2000 आणि 3000 त्यांनी आता करायला. आणले म्हणून म्हणते व त्यांना माहित आताच आहे. आणलंय समजा हा, ते उद्या माझं आहे द्यायचं आहे तर म्हणल्यावर अहो 25,000. हिचा एक इडा त्याच्यावर सगळ्या 5-5 वस्तू मग तीच झालं 1 सव्वाशेचा. मग 5 इड्याचं किती हजार झालं सांगा बरं मला. 25,000 म्हणायचं असतो व. 2500 आहे व्हय. खोबऱ्याच्या वाटीत समजा किती गोड असतं. बोलायचं एवढं काय म्हणतोय? तिळगुळ घ्या गोड बोला 2च तिळगुळ दिले तर मी म्हणलं किती गोड बोलू मग एवढं बोलू जाऊ द्या तिकडे. आजचा दिवस कसा गेला तुमचा? एकदम मस्त दिवस गेला. तुम्हाला त्यात मेन एक पॉइंट सांगतो. ह्यांनी बनवलं होतं आज ह्यांच्या स्वयंपाकात भजी. मी काही पुरणपोळीचं स्वयंपाक खात नाही. चपाती भात आणि भाजी आपल्याला काहीतरी असते. पण सकाळी जर जेवण केलं तर म्हणून नुसतं भजी दिली तर पापड्या थोड्या ते खाल्ल्यापासून जी झोपली होती ती आताच उठलोय बघा एवढी. सोडाच केलं लगेच तर हा काय ती म्हणते ती नशा. हा धुंदी आली धुंदी झापडच उघड ना. सगळ्याचंच तसं झालं बघा. लेकरं गावात बाजार आणाय त्यांना म्हणलं एक जिरा सोडा आणा. त्याशिवाय आता जरा नशा उतरायची नाही म्हणून आता जिरा सोडा हे घेऊन आली. ती पानं खारी खोबरं हिला लागणार आहे वस्तू उद्या याला म्हणलं शाळेला लेकरं जायचे आणायला वेळ होईल आणि एकल्या मागं गुराचं काम लागणार आहे हिला घरातलं लागणार म्हणून आजच घेऊन या म्हणलं. बोला बोला बोला. काय व? बोला बोला म्हणताय. आणलंय म्हणायचं मग आता उद्या इडे घ्यायचं होतं बघा उद्याच्याला इथे घ्यायचं. झालं बघत बघत सण 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 फार फार पार पडला सण. 2-3 दिवस एकदम आनंदात होतो. हे आणायचं ते आणायचं. सण आलाय तोंडावर सण आलाय आणि आज तर अरे मकर संक्रांत म्हणायचं रे राजा. आ का ती मकर बरोबर झालं. पाहुणं आम्हाला धुंदी आली नशा याला चढली आणि आता बायांची लागली उतरायला नशा. कशी उतरायला लागली 2 दिवस चांगल्या सुखात होत्या आनंदात होत्या. का आनंदात होत्या तर जुडवी घ्यायची ती साड्या घ्यायच्या त्या. चला इकडे चला तिकडे. अहो असं बसू देखील ह्यांनी दिलं नाही. झालं आजपासून यांचं काम संपलं. काय संपलं व? आमचं काम संपलं म्हणता. आता एवढी गोड जहर जुडवी या पंचायत तर एकदम मस्त आणलंय आज जामशिना. झालं कसं म्हणताय? आता इथून पुढे तर सुरुवात झालं होय जाता. आता बाहेर जायचं आहे म्हणल्यावर काय तर नवं जुनं आ काय नव्हतं ना होय. खांदवायला लागलो असं खांदवताना डोक्यात पोटात केस यायला लागली. काय झालं? एवढं टेन्शन आलंय लोकांनी देणं पाणी द्यायचं तुम्ही सारखं मला हे नाही आणा मला ती नाही आणा आणि अजून बाहेर जायचंय. आता बाहेर अजून तुम्ही कुठं दौरं हुडकून काढलं. उद्या नाही दौरा उद्या दौरा आहे तिला माहित आहे. तिला आहे की माहिती. कशी म्हणते उद्या आहे की दौरा बाहेर. कुठं जायचंय पुरीला आणायला जायचंय दुसरं कुठं जाणार आहे. होय जायचंय उद्या ना. जा की गाण. नाही तिला तर आणायचीच आहे हा पण उद्या करमनाचं झालंय त्यामुळे आणायला लागणार आहे तिला दुसरीकडे जायचंय म्हणल्यावर ताई मी जाणार आहे दोघी जण जायचं अगो गो 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 तिकडं वय. मी नुसतं असं खोनवलं तर माझ्या ध्यानात आलं की आज सकाळी तुम्ही बसून जे साड्याचं टरा फाडून काढलं का नाही ते टेलर निकडे जाणार आहे तुम्ही ब्लाऊज पीस शिवाय टाकायला. जाऊ द्या किंवा जावा जावा एकसारखा. मी कुठे नाही म्हणतोय आता एवढं करून दिलंय म्हणल्यावर तेवढ्यात काय जीव अडकवायचा आहे. जावा शिवाय टाकून या त्याची पण शिलाई देईल कारण झाला अजून एक 10 ते 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी आपली यायली बघा चिंचणीची जत्रा. 13 दिवस जत्रेला तर ही जाणारच आहे ती आणि नियमाने यांना जावंच लागते जर त्या वर्षी जावं लागतंय. मला काय तुम्हाला सगळ्यालाच जावं लागतंय. मला एकटीला जावं लागतंय असं नाही घरातलं एकलं कोण जरी गेलं तरी पण चालतंय. सगळे जर जावं असा नियम नाही. जोपर्यंत आपली गाडी जातोय तोपर्यंत सगळं अख्खं घरबार होतं पण गाडी जशी बंद झाली तसं कोणतरी एक जातंय. गाडी म्हणजे आपलं पिकअप. बहिणीनं आपलं जे पिकअप इथं दारात उभा आहे ना जोपर्यंत पिकअप चालू होतं का नाही तोपर्यंत आपलं सगळं परिवार घरातली जात होती. दादू तर आमचा ताना होता साधारण 6 महिन्यापासून पुढे वैद्यच असेल पण प्रत्येक वर्षी गाडीच गेली तर ते असायचं. सलग 6-7 वर्ष दादू आला ओंकार 2 वर्ष आला परत आपली गाडी योगायोगानं बंद झाली जायची. तेव्हापासून मी तर बघा मध्ये आपण गाडीवर जाऊन सगळ्यांनी देवदेव केलेलं त्यावेळेस ते देवाला गेलोय. त्याच्यावर नाही तर मी परत म्हणून गेलोच नाही. कोणच नाही आता ह्याच्यावर
कारण दादा होतं, दादा पालीला बी जायचं, जतला बी जायचं, चिंचणीला बी जायचं, सगळीकडे असं आहे. त्यामुळे आपल्याला कधी जाण्याची गरज बसली नाही. हो, करता जाता माणूस सगळं करत होतं, त्यामुळं अडचण येत नव्हती. पण आता त्यांच्या माघारी कसं आहे, भलं सगळी मनाने एक आहे ती, पण घर वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोण तर जावंच लागतं. बरोबर आहे. प्रत्येकाच्या सुखासाठी देवापाशी मागणं मागितलं पाहिजे. असं ते बहिणीनं पहिल्यासारखं नाही, कारण म्हणजे बुडका आपला होता ना, ती कोण जरी आई वडील दोन्ही पैकी एक जरी गेलं तर ते सगळे लेकरा बाळांना येत होतं, झाकून जात होतं, कांबरून होतं. आता नाही ना, पाकाखाली सगळं झाकून जात होतं. मायेची सावली संपली आता. हो, काय करायचं. हा मग तसंच असतं बाया, काय करते. तर आता जायचंय म्हणते जोता, तर उद्याच्याला आपण कसं शिवायचं कसं नाही आपल्याला तर काय ती तसलं कळत नाही बरं का. जोतीला कळतं. मन का खाचायला लागले जरा जोता. अगं काय ते वाढले ते पैसे मुलकाचं शिलायला. शिक तू अगं, मिशन आणा येईल. आता तुम्ही असल्या साड्या 1200 रुपये आणल्या, 1270 रुपये त्याला घालवलं, आणि आता 200 आणि 250 रुपये शिलाई मध्ये जीव धरणार आहे तू. 200 आणि 250 तुम्हाला थोडं वाटते तर काय? हा? थोडं वाटते तर 200 250? शिलाई सकट कमीत कमी ती साडी तुम्हाला पिको फॉली सगळं करून 2000 तर पडाय पाहिजे का नको? मग काय 500 तर होणार. 500 तर होणार शिलाईची. अजून एक्स्ट्रा तुम्ही 2-3 ब्लाउज पीस आणले तर ते अजून. घालू द्या घ्या आम्हाला. तुम्ही एवढं असं त्या दिल्यावर कसं व्हायचं आता एवढं लवकरच? हो, आज ही तर टेका नाही, बर उद्या अजून ही शिलाई देताना परत काठी धरून उठावं लागतंय, काही माहित नाही. कारण 2-3 दिवसात माझी अवस्था तशी झाली. जुडवी आणली खिशात पैसा नसताना, खरं सांगतो तुम्हाला. त्या दिवशी मी सांगितले, जुडवी आणली खिशात पैसा नसताना, जुडवी आणली. साड्या आणायला नको म्हणत होतो मी, परत ऍडजस्ट करतो नाही म्हणजे सगळ्यांनी घेतले म्हणल्यावर आम्ही इथनच संध्याकाळच्या काही तर 5-5:30 साड्या आणायला गेलो. साड्या घेऊन आलो. परत आता हिला बांगड्या बी भरल्या बा, रात्री दोघींनी बी 8 वाजता बांगड्या भरून आल्या. आणि आता फक्त उरलं होतं पायातल्या पट्ट्या, तर ती पण सकाळी आणल्या. पैसा ह्याला कमी लागत नाही. वर्षातून एकदाच आहे का तुम्हाला? वर्षभर घ्या म्हणतोय का आम्ही? न घ्या म्हणतोय का? वर्षातून एकदा घ्यायचं, ती पण 17 वेळा बोलून दाखवायचं. त्याच्या मायला तर ती नाही घातलं बरं. मी पण तीच म्हणतोय ना, नाही आणलेलं बरं, नाही घेतलेलं बरं. असं असतं असतं. जगात अशी कितीतरी व्यक्ती आहे की त्यांना मागून सुख भेटत नाही, पण हाय त्या सुखात ती समाधानी असते. एवढं सुखात असून सुद्धा तुम्ही काय आम्हाला दुखात खेचताय? आणि सुखातच आहे. इतक्या दिवस आपण सुखातच होतो की बघ की आता आम्ही ऍडजस्ट करतच होतो की आज जरा कुठं तर अपेक्षा वाढल्या, बोलून घेऊन आणलं तरी असं आहे. दोघीचा मेळ नाही का तिथं एक जण उडतया, एक जण ढिलं सोडतया, नेमकं काही कळ नाही. नाही ताणून रबर कशी वडते तशी वडते ती म्हणून बी कळण, आणि सोडून चटका देते ती म्हणून बी कळण. पण ह्या चटक्यातच खरं प्रेम असतं. मग काय तर थोडं इकडं तिकडं इकडे तिकडे पाहिजे पण असतं, नको पण असतं, सगळंच असतंय त्यात. जाऊ द्या मित्रांनो, सण काही 3-3दा येत नसते. ह्यांचा सण मेन म्हणजे हेच आहे, आणि वर्षातून एकदा येतोय. आणि प्रत्येक वर्षी बरं का, म्हणजे आई आमची सांगायची की प्रत्येक संक्रांतीच्या अगोदर बायांनी जुडवी करावती, झिजू किंवा न झिजू. संक्रांतीच्या अगोदर पैंजन जुडवी काय होईल ती करावं. निदान पैंजन राहू द्या, पण जुडवी तर नियमान करावं लागते अशी म्हणायची. साडी तुमच्या ह्यानं भेटू न भेटू, जे त्याची इच्छा असते, जे त्याची हाऊस असते, एखाद्याकडून पूर्ण होते, एखाद्याकडून होत नसेल तर कुणी कुणावर रागाला जाऊ नका, समजून घेत जावा. जे त्या परिस्थिती सगळ्याचे एकसारखे असते ते असं नाही. आमच्या मागे तर अडचणी तुम्ही बघताय किती आहे त्या, पण त्या अडचणीत आम्ही सुख ओळखतोय. जीवनात सगळं काही हेच नाही. उद्या मेलं तर पैसा असला तर इथंच राहायचंय, पैसा इथंच राहायचं, काय संग नाही यायचं. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदात राहाव्या, हसून खेळून राहाव्या. फक्त जीवनात सुख ओळखायचं ना, आनंदात राहायचं, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. हो, प्रत्येक जण म्हणतं तुम्ही गरीब आहे, गरीब असले तर आम्ही आमच्या जीवनात लय सुखी आहे. आणि खरं मी म्हणतो, आमच्या जीवनात आम्ही जसं सुखी आहे तसं कोणच सुखी नसेल. तसं नाही मित्रांनो, आपण घाम घालतोय, कष्ट करतोय, कष्ट केल्यावर कटाळ माणसाला येतो. अर्धी कोर तुमच्या असू द्या, भले कालवण नसू द्या, तेल तिखट असू द्या, खाऊन माणूस काय करतं, झोपतं, झोप बी लागते.